विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड जवळ येत आहे, सी जवळ येते. काहीच अभ्यास झाला नाही, ओके. आणि तुम्ही खूप तणावात आहात. तर मित्रांनो, बिलकुल ताण घेऊ नका. आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी असणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी स्ट्रॅटेजी सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला अशा काहीतरी गोष्टी सांगणार आहे किंवा जे आपण त्याला हिडन गोष्टी म्हणतो, त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला एक परफेक्ट गाईडन्स मी करणार आहे, जेणेकरून तुम्ही सी-ई-टीमध्ये 99 प्लस पर्सेंटाइल्स करू शकता आणि त्याचबरोबर बोर्ड्समध्येही तुम्ही एक चांगला स्कोर करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचंय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि मी जे काही ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगेल, ओके, ते तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचंय. ओके, तर वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता फर्स्ट ऑफ ऑल प्रायोरिटी ऑर्डर्स. आपल्याला जो अभ्यास करायचा आहे, बोर्डसाठी असो किंवा सी असो, कोणत्या प्रायोरिटीने करायचा आहे, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. आता जास्त करून सी मी सांगतोय हां. प्रायोरिटी ऑर्डर आपली अशी असणार आहे, की आपल्याला काय करायचंय मॅथ्सवर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. ओके. आता मॅथ्सवर का फोकस आपल्याला जास्त करायचा आहे? तर पहा मॅथ्स जे आहे आपल्याला 100 मार्क्सला आहे सी-ई-टीमध्ये बरोबर. त्याच्यानंतरनं सेकंड प्रायोरिटी जी आपली असली पाहिजे ती असली पाहिजे केमिस्ट्री. केमिस्ट्री 50 मार्क्सला आहे आणि त्याच्यानंतर फिजिक्स ही थर्ड प्रायोरिटी आपली असली पाहिजे. फिजिक्स आहे 50 मार्कला. हे कशासाठी सांगतोय मी? तर एम-एच-टी, सी-ई-टीसाठी. तर अशी आपली 200 मार्क्सची परीक्षा असते. बरं. आता बरेचसे मुलं काय करतायत, की केमिस्ट्री ईझी जातो. मग ठीक आहे, कधी उठलं-सुटलं केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा. फिजिक्स अवघड जातंय. हां, ठीक आहे. मला हा सब्जेक्ट अवघड जातो. तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं असतं, की आपल्याला जे अवघड जातंय त्याचा अभ्यास करायचा. मग तुम्ही फिजिक्सचा करत बसता. पण एक विचार करा, की फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून 100 मार्कला आहे आणि एक तर मॅथ्स 100 मार्कला आहे. बरोबर आहे. मग आपल्याला जास्त प्रायोरिटी किंवा जास्त महत्त्व कोणाला द्यायचंय? मॅथ्सला. आता ठीक आहे, तुम्हाला समजलंय, की आपल्याला मॅथ्सला जास्त महत्त्व द्यायचंय, बरोबर? तर त्यातही मॅथ्समध्ये कशाला जास्त महत्त्व द्यायचंय? हाय वेटेज टॉपिक्सला. हाय वेटेज टॉपिक्स कोणते येतं? वेक्टर्स असेल, लाईन एंड प्लेन असेल, त्याच्यानंतर इनडेफिनाइट इंटिग्रेशन असेल, डिफरन्शियल इक्वेशन असेल, यासारखे जे हाय वेटेज टॉपिक्स आहेत, त्यांना आपल्याला जास्त महत्त्व द्यायचं बरोबर? आता येणाऱ्या व्हिडिओत मी सांगणार आहेच ते. बरं. त्याच्यानंतरनं आता आपल्याकडे टाईम किती राहिलाय, हे थोडंसं लक्षात घ्या. बरं. टाईम कितीही असो, तुम्ही अभ्यास अजून सुरू नाही केला, मग आत्तापासून करायचा. कोणतंही काम सुरुवात करण्याची बेस्ट टाईम जी असते, ती आत्तापासून असते. पर्यंत अभ्यास नाही केला, काहीही हरकत नाही. काहीही बिघडलेलं नाही अजून. अजून आपलं होऊ शकतं. बोर्डसाठी आपले राहिलेत 1.5 महिना. बरोबर? 10 फेब्रुवारीपासून आपले पेपर आहेत बोर्डचे. आणि सी-ई-टीसाठी अप्रॉक्सिमेटली जर आपण पाहिलं, तर 4 महिने राहिलेत. बरं आता एवढ्या टाईममध्ये होऊ शकतंय का? तर 100% होऊ शकतंय आणि भरपूर जणांनी ते करून दाखवलेलं आहे. सी भरघोस टाईम आपल्याकडे आहे. हा टाईम आपण व्यवस्थितरित्या युटिलाइज करू शकतो. फक्त तुम्हाला एका परफेक्ट गाईडन्सची आणि परफेक्ट डायरेक्शनची तुम्हाला गरज आहे. बरोबर? 4 महिने राहिलेत आणि बोर्डसाठी ठीक आहे थोडासा कमी वेळ आहे, पण वेळ सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये होऊ शकतं. मी तुम्हाला टाईम टेबल पण देणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये. ओके. आता रिमेनिंग टाईम तर तुम्हाला समजला? बरं. त्याच्यानंतरनं हाऊ टू स्टार्ट. सगळ्यांना मोटिव्हेशन येतं. सगळे तुम्हाला सांगणार, हा चॅप्टर करा, तो चॅप्टर करा. या पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे. हे टाईम टेबल घ्या, हे फॉलो करा. पण तुम्हाला कोणच सांगत नाही, की सुरुवात कशी करायची किंवा कुठून सुरुवात करायची, बरोबर? तुम्ही सुरुवात करता, पुस्तक उघडता, समजा केमिस्ट्रीचं पुस्तक उघडलं. सॉलिड स्टेटपर्यंत तुमचं मोटिव्हेशन संपून जातं, पुस्तक बंद करणार. बरोबर? पुन्हा कधी मोटिव्हेशन आलं, कोणाची स्ट्रॅटेजी पाहिले, पुन्हा पुस्तक उघडणार, पुन्हा सॉलिड स्टेटपर्यंतच तुमचं मोटिव्हेशन संपून जातं. बरं, मग त्याच्यामुळे काय पाहिजे? तुमच्याकडे एक डायरेक्शन पाहिजे आणि सुरुवात कशी करावी, कुठून करावी, हे तुम्हाला समजलं पाहिजे. बरं, आता आपण प्रत्येक सब्जेक्टसाठी समजून घेऊया, सुरुवात कशी करायची, बरोबर? मॅथ्ससाठी काय करणार तुम्ही? आता पहिली प्रायोरिटी आपली मॅथ्स आहे, बरोबर? मग मॅथ्ससाठी काय करायचं? सिंपल चॅप्टर्सपासून सुरुवात करा. सिंपल चॅप्टर्स कोणतं येतं? पहा, मॅथ्स पार्ट 1 मध्ये आपले सिंपल चॅप्टर्स कोणतं येतं? लॉजिक. लॉजिक हा सिंपल चॅप्टर आहे, खूप सिंपल आहे. त्याच्यानंतर मॅट्रायसेस. मॅट्रायसेस हा आपला सिंपल चॅप्टर आहे. त्याच्यानंतर पार्ट 2 मध्ये आपले प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन हे सिंपल चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. यांचं सी-ई-टीमध्ये वेटेज जरी कमी असेल, ओके, हे जे सिंपल चॅप्टर्स आहेत मॅथ्सचं, वेटेज जरी कमी असेल, तर तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढेल. एकदा तुम्हाला लॉजिकच्या सम थोड्याशा जमायला जर लागल्या, तर तुमच्यात एक आवड निर्माण होईल, की बाबा मला हे करायचंय. बरोबर? मग तुम्ही मॅट्रायसेसचं पण करणार आणि हळू करता एक दिवस तुम्ही इंटिग्रेशन पण इझिली सॉल्व्ह करणार हे तुम्हाला कळून पण येणार नाही. का कळून येणार नाही? कारण तुम्ही एका परफेक्ट वेने गेलेत. जर तुम्ही डायरेक्टली पहिल्याच दिवशी जर डिफरन्शिएशन घेतलं, इंटिग्रेशन घेतलं, ऑफ कोर्स तुमचा कॉन्फिडन्स तिथं डाउन होणार आहे. तुम्हाला क्वेशन सॉल्व्ह होणार नाहीयेत, जर पहिल्याच वेळेस करत असाल तर. मग करायचं काय? मॅथ्ससाठी तरी ॲट सिंपल चॅप्टर्स पासून सुरुवात करायची. आता सिंपल चॅप्टरची डेफिनिशन अजून एक डेफिनिशन सांगतो.
मी माझ्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला सांगितले. पण तुम्हाला जे सिंपल वाटतं त्याच्यापासून सुरुवात करा. काहींना डिफरन्शिएशन अवघड जात असेल, तर काहींना सोपं जात असेल. मग ज्यांना सोपं जातंय ते त्याच्यापासूनच करा. म्हणजे सिंपल चॅप्टर्स काय? तर जे तुम्हाला सोपे वाटतेत त्याच्यापासून सुरुवात करा. मला जे वाटत होते ते मी सांगितले. तुम्ही हेही करू शकता किंवा तुमच्या मनानुसार चॅप्टर्स निवडायचे, व्यवस्थित करायचे. व्यवस्थित करायचे याचा अर्थ काय? फक्त लिहीत बसायचंय का? फॉर्म्युला शीट बनवायच्यात का? डिझाइनच्या नोट्स काढायच्यात का आपल्याला? असं बिलकुल नाहीये. कोण आपलं चेक करणार आहे नोट्स? कोणीच नाही. कोण आपल्याला पाहणार आहे, की तू किती लिहिलतं सीईटीच्या अगोदर किंवा किती लिहिलतं, किती काय केलतं? कोणच पाहणार नाही. आपलं पाहणार काय आहेत? आपला रिझल्ट पाहणार आहेत. बरोबर? कुणी असं म्हणणार आहे का, तुझं अक्षर चांगलं आहे किंवा तू नोट्स चांगल्या केलत्या, त्याच्यामुळे घे अजून 5 मार्क तुला वाढवून देतो. अजिबात असं कोणी म्हणणार नाहीये किंवा आपल्याला ते काही उपयोगीचं पण नाही. आपल्याला उपयोगीचं काय आहे? आपण किती ग्रास्प करतोय. म्हणजे काय बुक आहे. आपण त्यातलं किती घेतोय आपल्या डोक्यामध्ये किंवा किती आत्मसात करतोय, हे आपल्याला महत्वाचं आहे आणि फायनली आपलं जे समजा आपल्याला जे प्रूव्ह करून दाखवायचं ते काय? रिझल्ट प्रूव्ह करून दाखवायचं आहे. बरोबर? मग त्याच्यामुळे काय करायचं? सगळ्यात पहिल्यापासून आता स्ट्रॅटेजी सांगतो मॅथ्ससाठी. टेक्स्ट बुक फॉलो करा. बरेचसे तुम्ही ऑफलाईन क्लासेस वगैरेला असेल, तर त्यांचे मॉडेल्स वगैरे तुमच्याकडे असतील. बरेचसे पब्लिकेशन आहेत, तर त्यांच्यात सगळं दिलं असेल. पण जे सगळ्यांचं मूळ आहे, जे सगळ्यांचं रूट आहे, तर ते काय आहे? आपलं टेक्स्ट बुक. टेक्स्ट बुकमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे प्रॉब्लेम्स म्हणजे काय? तर सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. खूप सारे सॉल्व्ड प्रॉब्लेम्स आहेत. तर ते तुम्ही पाहायचेत. एकदा कन्सेप्ट पाहायची. सॉल्व्ड एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह केले ते पाहायचं आणि त्याला थोडंसं आपल्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येतंय का? एखादी शॉर्ट ट्रिक आहे का? हे आपल्याला चेक करायचंय. त्याच्यानंतर एक्सरसाइजमध्ये खूप सारे क्वेशन्स आहेत. ते एक्सरसाइजमधले क्वेशन्स घ्यायचे. ते सॉल्व्ह करून पाहायचे. त्याच्यानंतर टाईम लावून ते सॉल्व्ह करून पाहायचे. म्हणजे काय? तर टायमर, स्टॉपवॉच वगैरे लावायचं. सॉल्व्ह करून पाहायचे. होतंय का सॉल्व्ह? किंवा आपण गेस करू शकतोय का? ह्या सर्व स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करायच्यात आणि मग ते व्यवस्थित अभ्यास तुम्ही करायचा आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर फॉर्म्युला शीट बनवायची. फॉर्म्युला शीट म्हणजे काय? तर एकाच जागेवर तुम्ही पूर्ण चॅप्टर्सचे फॉर्म्युले लिहून ठेवायचे आहेत. असं फक्त पूर्ण चॅप्टर्स सगळे जेवढे तुम्हाला मॅथ्स चॅप्टर्स आहेत किंवा फिजिक्सचे असतील किंवा केमिस्ट्रीचे असतील, जेवढे फॉर्म्युले आलेत, जेवढ्या इम्पोर्टंट गोष्टी आहेत, तर त्या तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवायच्यात. बरं, आता त्याच्या व्यतिरिक्त अजून मी काय सांगणार आहे तुम्हाला? तर पहा, अजून काय करायचं तुम्हाला, की नोट्स काढताना ठीक आहे, आता तुम्हाला नोट्स काढायच्यात ना? बरं, काढताना मग काय करायचं? आपल्याला समजल अशा पद्धतीने काढायचं. म्हणजे काय? तर डायरेक्ट इंग्लिश टू इंग्लिश नोट्स काढा, असं कुठं बंधन आहे का? नाही. मग काय करायचं तुम्ही थोडं त्याच्यात मराठी पण लिहू शकता. म्हणजे माझ्या एका मित्राच्या नोट्स होत्या, की त्याच्यात डायरेक्टली एरोने दिशा दर्शवल्या होत्या, की म्हणजे कशा पद्धतीने पुढची स्टेप करायची. मग या पद्धतीने सुद्धा तुम्ही नोट्स काढू शकता. मग तुम्हाला समजलं मॅथ्समध्ये काय करायचंय? सुरुवात कशापासून करायची आहे? सिंपल चॅप्टर्सपासून सुरुवात करायची. ओके, सिंपल करत-करत आपल्याला ॲडव्हान्सकडे जायचंय. बरं, अगोदर तुम्ही ज्यावेळेस सॉल्व्ड प्रॉब्लेम सगळे सोडवाल पुस्तकातले, एक्सरसाइज मधलेच प्रॉब्लेम सोडवाल. मगच आपल्याला पी-वाय-क्यूज, वाय लर्न सारखं ॲप्लिकेशन, मार्क्स ॲप्लिकेशन, एक्झाम साइट सारखी वेबसाईट, तर मगच आपल्याला त्यांच्याकडे जायचंय. फक्त अगोदर आपलं टेक्स्ट बुक परफेक्ट असणं गरजेचं आहे. मग समजलं मॅथ्ससाठी ओके. त्याच्यानंतरनं नेक्स्ट आहे केमिस्ट्रीसाठी काय कराल? आता केमिस्ट्री ईझी सब्जेक्ट आहे खूप. केमिस्ट्रीसाठी काय करायचं? टेक्स्ट बुक म्हणजे टेक्स्ट बुकच करायचं. बरोबर. लाईन टू लाईन तुम्ही टेक्स्ट बुक रीड करायचं. लाईन टू लाईन टेक्स्ट बुक तुम्ही प्रिपेअर करायचं. आता केमिस्ट्रीमध्ये जे चार्ट्स वगैरे आहेत, ओके. तर ते चार्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. बायोमॉलिक्युल्स वगैरे हे जे चॅप्टर्स आहेत. आता इथं पण तुम्ही काय करू शकता? सिंपल चॅप्टर्सपासून सुरुवात करा. ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री सारखा चॅप्टर असेल, बायोमॉलिक्यूल सारखा चॅप्टर असेल, पॉलिमर केमिस्ट्री सारखा चॅप्टर असेल. तिथून तुम्ही एकदा सुरुवात करा. आणि त्यांचं वेटेज जर तुम्ही पाहिलं तर वेटेज सी-ई-टीमध्ये चांगलं आहे. ओके, हे आपल्याला विसरायचं नाही. मग तिथनं सुरू करा. लाईन बाय लाईन व्यवस्थित रीड करा. त्याच्यानंतरनं काय बोर्डसाठी तुम्हाला मी काय सांगेन, रायटिंग स्किल तुमचं इम्प्रूव्ह करा. विद्यार्थ्याला येत तर सर्व असतं, पण लिहिता येत नाही किंवा रिप्रेझेंट करता येत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? प्रॅक्टिस करावं लागेल. ओके, बोर्डचे तुम्ही क्वेशन पेपर पहा. क्वेशन पेपर पाहिल्यानंतर तुम्ही त्याचे ॲन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचशा वेबसाईट आहेत. तिथं तुम्हाला ॲन्सर प्रोव्हाईड वगैरे केलेले असतात. मग ते कशा पद्धतीने ॲन्सर लिहिलेत, ते तुम्ही एकदा चेक करा आणि तुम्हाला त्या पद्धतीने ॲन्सर लिहिता येतंय की नाही, हे एकदा क्रॉस चेक करा. आणि त्यांनी कसं लिहिलंय किंवा आपण कसं लिहितोय, याच्यात आपल्या मिस्टेक काय होतात, मिस्टेक आयडेंटिफाय करायच्या. थोडंसं जर इंग्लिश इम्प्रूव्ह करण्याची गरज असेल, तर नक्की तुम्ही त्याच्यामध्ये इंग्लिश इम्प्रूव्ह करा आणि त्या पद्धतीने तुम्ही सराव करा. मग रायटिंग स्किल तुम्हाला आलं पाहिजे. बोर्डसाठी सांगतोय. त्याच्यानंतरनं फिजिकल केमिस्ट्रीसाठी काय केलं पाहिजे? तर पहा, ऑर्गॅनिकसाठी ठीक आहे, तुम्ही टेक्स्ट बुक करा होऊन जातंय. पण फिजिक्ससाठी काय? तर टेक्स्ट बुकमधलेच सॉल्व्ह न्यूमेरिकल्स करायचेत आणि सॉल्व्ह न्यूमेरिकल्स झाल्याच्या नंतर तुम्हाला एक्सरसाइज वगैरे मधले करायचेत.
आणि मग पी-वाय-क्यूज शोधायचेत आणि पी-वाय-क्यूजचा अभ्यास करायचा किंवा पी-वाय-क्यूज परफेक्ट करायचेत. मग समजलं तुम्हाला केमिस्ट्री कुठून चालू करायचंय? केमिस्ट्री पण चालू करायचं तुम्हाला सिंपल चॅप्टरपासनं. सिंपल कोणते? जे तुम्हाला सोपे वाटतेत, बरोबर? मग असे आता समजा मला कोणते सोपे वाटतात? पॉलिमर केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री, बायोमॉलिक्युल्स यासारखे जे चॅप्टर्स आहेत, ते मला सोपे वाटतात. मग मी त्याच्यापासून सुरुवात करणार. जर मला अभ्यास करायचा असेल तर. मग तुम्हाला ठरवायचं नक्की सिंपल चॅप्टर्स कोणते येतं? टेक्स्ट बुक फॉलो करायचंय, बरोबर? त्याच्यानंतर आता फिजिक्ससाठी, बरोबर. सगळ्यांनाच फिजिक्सची भीती वाटते, बरोबर. पण फिजिक्ससाठी काही स्ट्रॅटेजी आहे का? किंवा फिजिक्समध्ये आम्ही कसा स्कोर करू शकतो? ऐका, फिजिक्समध्ये आपली जास्त काही स्ट्रॅटेजी नाही. फिजिक्समध्ये आपल्याला काय करायचंय? सिम्पली पहिलं टेक्स्ट बुक. टेक्स्ट बुक, सॉल्व्ह प्रॉब्लेम, एक्सरसाइज क्वेशन. एवढे झाल्याच्या नंतरनं मागच्या कमीत कमी 3 वर्षाचे पी-वाय-क्यूज सी-ई-टीसाठी हे तुम्हाला परफेक्ट येणंच गरजेचं आहे. बरं, पी-वाय-क्यूज करत असताना फक्त तेवढी कन्सेप्ट नाही करायची. बरोबर आहे. म्हणजे समजा एखाद्या कन्सेप्टचे तुम्हाला जर एडवांटेजेस जर विचारले, ओके, पी-वाय-क्यूजमध्ये, तर तुम्हाला त्याचे डिसएडवांटेजेस पण माहिती असणं गरजेचं आहे. कारण एडवांटेजेस विचारलेत, डिसएडवांटेजेसचा क्वेशन सुद्धा येऊ शकतो. मग काय? तर पी-वाय-क्यू ॲज इट इज नाही करायचा. ती कन्सेप्ट पूर्ण करायची. पी-वाय-क्यूज त्याच्यावर आला याचा अर्थ काय? कन्सेप्ट महत्त्वाची आहे. बरोबर? मग ती कन्सेप्ट पूर्ण करायची तुम्ही आणि असं तुम्ही जर करत गेले, तर तुमचा पूर्ण सिलेबस हा नक्की कव्हर होईल. सी-ई-टीसाठी स्ट्रॅटेजी समजली. सॉल्व्ह न्यूमेरिकल्स, एक्सरसाइजचे क्वेशन्स, शॉर्ट ट्रिक्स ज्या असतील, युनिटवरनं क्वेशन गेस करायचे. याच्यावर तर मी नंतरनं व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला कशा पद्धतीने समजा शॉर्ट ट्रिक्स असतील त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. फक्त आत्तापुरतं तुम्ही काय करा, थोडासा डिटेलमध्ये स्टडी करा. आणि बोर्डसाठी तुम्हाला मी सांगतो, ज्यांनी काहीच केलं नाही आत्तापर्यंत, तर त्यांना 4D स्ट्रॅटेजी आपली 4D स्ट्रॅटेजी यूज करायची. काय? डेफिनेशन्स, डिस्टिंग्विश, डायग्राम आणि डेरिव्हेशन. एवढे 4D तुम्ही कंप्लीट करा. तुमचा 35 मार्क्सचा क्वेशन पेपर कंप्लीट होतोय. बरोबर. मग तुम्ही विचार करा, जर तुम्हाला 70 पैकी 35 जर पडले, ओके. त्याच्यानंतरनं कॉलेजचे 30 मार्क्स, ओके. तर पहा तुमचा स्कोर कुठपर्यंत जातोय. 65 स्कोर जाईल तुमचा. ओके. आउट ऑफ 100. मग तुम्ही विचार करा तुम्हाला खूप चांगलं पर्सेंटेज बोर्डमध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे काय करायचं, ज्यांना बोर्डसाठी प्रिपेअर करायचंय, डेफिनेशन, डिस्टिंग्विश, डायग्राम आणि डेरिव्हेशन या 4 गोष्टी तुम्ही परफेक्ट करा. प्रत्येक चॅप्टरच्या. सी-ई-टीसाठी करायचंय तर सॉल्व्ह न्यूमेरिकल्स, एक्सरसाइज क्वेशन्स हे तुम्ही व्यवस्थित करा आणि जर तुम्ही हे सगळं जर केलं, ऑटोमॅटिकली तुमचा सगळा सिलेबस कव्हर होतोय. त्याच्यामुळे तिथं काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. बरं, आता त्याच्यानंतरनं काय? तर सगळ्यात महत्त्वाचा क्वेशन, हाऊ टू मॅनेज बोर्ड्स प्लस सी मला हा क्वेशनच आवडत नाही. बरोबर. का? पुस्तक सेपरेट आहे का? तर नाही. सिलेबस वेगळा आहे का? नाही. फक्त थोडीशी स्ट्रॅटेजी वेगळी आहे. बरोबर. का स्ट्रॅटेजी वेगळी आहे? मला एक सांगा, एखादी कन्सेप्ट आहे, तिच्यावर एखादं डेरिव्हेशन आहे. ते डेरिव्हेशन तुम्हाला बोर्ड्समध्ये विचारलं जाऊ शकतं. सी-ई-टीत ते विचारणार नाहीत. पण सी-ई-टीचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना आपल्याला त्या डेरिव्हेशनची गरज पडणार आहे. बरोबर. मग ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर इंटरलिंक आहेत. तुम्ही जर बोर्डची प्रिपरेशन करत असाल, ऑटोमॅटिकली सी प्रिपरेशन तुमची होते. फक्त बोर्डसाठी आपल्याला काय करावं लागतं, एक्स्ट्रा थोडंसं लिहायचं काम आपल्याला बोर्डसाठी करावं लागतं. सिलेबस सेम आहे. त्याच्यामुळे मॅनेज करताना काय लक्षात ठेवायचंय, हे पहा कन्सेप्ट घ्यायची. ती कन्सेप्ट पूर्ण लर्न करायची एखादी. बरोबर. एक टॉपिक घेतला तुम्ही समजा रोटेशनल डायनामिक्स हा टॉपिक घेतला. बरोबर. तर पूर्ण लर्न करायचा. त्याच्यानंतरनं डेरिव्हेशन्स वगैरे पाहायचे. फॉर्म्युले पाहायचे. डेरिव्हेशन पाहताय, तुमचं बोर्डचं होतंय. फॉर्म्युले वगैरे पाहताय, पाठ करताय, सी होतंय. क्वेशन प्रॅक्टिस करताय न्यूमेरिकल्सची. बोर्ड्स आणि सी दोन्हींचं होतंय. कारण बोर्ड्समध्ये पण तुम्हाला न्यूमेरिकल्स येणार आहेत आणि सी पण न्यूमेरिकल्स येणार आहेत. त्याच्यामुळे काय करायचं, तर याच्यात अगोदर फोकस कशावर करायचा? अगोदर बोर्ड्सवर फोकस करायचा. ओके. आणि नंतर ना सी-ई-टीवर फोकस करायचा. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मी सांगतोय. सेपरेट टाईम देण्याची गरज नाही. एकाच वेळेस तुम्ही बोर्ड्स आणि सी तयारी करू शकता आणि टॉपर्स जे असतात, तर ते एकाच वेळी दोन्ही गोष्टीची तयारी करतात. ते आपल्यासारखं फक्त बोर्ड्स आणि फक्त सी असं करत बसत नाहीत. एकाच वेळी दोन्ही गोष्टीची आणि ॲक्टिव्ह स्टडी ते करतात. बरोबर आहे. कोणतेही रिझन ते देत नाहीत. मला हेच समजत नाही, हे असं शिकवलं, क्लासमध्ये कव्हरच झालं. हे रिझन्स देणं आता तुम्ही बंद करायचंय. आता तुम्हाला स्वतः युद्धाच्या भूमीत उतरायचंय. बरोबर? तुम्हाला स्वतः लढायचंय. त्याच्यामुळे काय करायचं, व्यवस्थितरित्या मॅनेज करायचं. सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्यात ठेवायचा. आत्मविश्वास ज्याला आपण म्हणतो. जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल आणि भले तुम्ही कितीही अभ्यासात हुशार असू द्या, त्याचा काहीच उपयोग नाहीये. कारण एक्झामच्या वेळेस तुम्ही आउट होणार आहे मग. बरोबर? पण तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे, की मी हे करू शकतो. पॉझिटिव्हिटी पाहिजे, पॉझिटिव्हिटी. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा माणसाचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे,
हा पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक असला पाहिजे. नकारात्मक आपल्याला विचार सुद्धा करायचा नाही. कारण आपण जो विचार करतो त्या विचारांचं वलय आपल्या भोवती तयार होत असतं. मग ते विचारांचं वलय किंवा जे विचार आहेत, तर ते आपल्या आचरणात रिफ्लेक्ट होत असतात. आचरण म्हणजे काय आपण वागतो किंवा आपण जे काम वगैरे करतो त्याच्यात वागण्या-बोलण्यात रिफ्लेक्ट होत असतात. आणि आपण जे वागतो, बोलतो हे आपल्या कामात रिफ्लेक्ट होतं आणि नंतर आपल्या रिझल्टमध्ये रिफ्लेक्ट होतं. सो विचार जेव्हा तुम्ही कराल, तर त्यावेळेस सेल्फ कॉन्फिडन्स किंवा सकारात्मक विचारच तुम्हाला करायचा आहे स्वतःविषयी आत्मविश्वास किंवा स्वतःच्या चांगल्या गोष्टीच तुम्हाला पुढे हे करायचं आहे. तुमची एखादी मिस्टेक असेल, तर तुम्ही एकांतात घेऊन तिला सॉल्व्ह करून टाका. बरोबर आहे. सगळ्या जगाला सांगत बसू नका, की माझी ही मिस्टेक आहे, माझं हे एक मिस्टेक आहे. बरोबर. त्याच्यामुळे काय करायचं आहे, सेल्फ कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. ऑल्वेज पॉझिटिव्ह राहायचं आहे. पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला वाचायच्यात किंवा पाहायच्यात. या गोष्टी जर तुम्ही केल्या, तर नक्की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही क्षेत्रात यश इझिली मिळू शकतं. फक्त बोर्ड्स नाही, सी नाही, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही कॉन्फिडन्स ठेवला सकारात्मक कॉन्फिडन्स ठेवला. ओव्हर कॉन्फिडन्सची पण इथे गरज नाहीये. अभ्यासच करत नाही म्हणतोय 99-99 पर्सेंटाइल येणार आहेत. तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही प्रयत्न करा. ऑटोमॅटिक तुम्हाला त्या प्रयत्नांचं फळ मिळणार आहे. बरोबर? त्याच्यामुळं जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ऑफ कोर्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्या वेळेस चॅनलला जर व्हिजिट करत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.